सातपुड्यात ढोल आणि घुंगराचा नाद गुंजणार। 2 मार्च रोजी काठी येथे राजवाडी होळी। काठी येथील राजवाडी होळीच्या तयारीसाठी प्रशासनामार्फत नियोजनासंदर्भात बैठक संपन्न। सातपुड्यात 26 फेब्रुवारीपासून मानाच्या होळीला सुरुवात। 6 मार्च पर्यंत होणार होळीचे विविध गावांमध्ये कार्यक्रम। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील गावांमध्ये होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर रंगणार आदिवासी संस्कृती व कलेचा संगम। विविध भागातील कला पथकांसह पारंपरिक नृत्य व वाद्याचा नाद होणार आहे। यात काठी येथील राजवाडी होळीसह अन्य गावांसाठी सज्ज झाले सातपुड्यातील ग्रामस्थ। अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे 2 मार्च रोजी होणाऱ्या सातपुड्यातील जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या राजवाडी होळी नियोजनासंदर्भात प्रशासनामार्फत अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या राजवाडी होळीचा नियोजनासाठी प्रशासनामार्फत बैठक घेण्यात आली। या बैठकीला अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांनी मार्गदर्शन केले। होळी चौक परिसरात घेण्यात आलेल्या बैठकीत होळी संदर्भात परिसरात स्वच्छता करण्यात यावी, येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना बसण्याची व्यवस्था त्यासह पार्किंग व्यवस्था व अन्य सुविधांसंदर्भात आढावा घेण्यात आला। सातपुड्यात विविध गावांमध्ये होणाऱ्या संदर्भात जाणून घेऊया। सातपुड्यातील मानाच्या होळीला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे। 6 मार्च पर्यंत सातपुड्यात होळीचे विविध गावांमध्ये कार्यक्रम होणार आहेत। या डाब येथील देवाची होळी 26 फेब्रुवारी रोजी झाली। 27 फेब्रुवारी रोजी पानबारी, तोडीकुंड, काकडपाटी, मोख, मनवानी यासह विविध गावांमध्ये होळी होणार आहे। 28 फेब्रुवारी रोजी मेवडी, रामसुला यासह विविध गावांमध्ये होळीचे कार्यक्रम होतील। 1 मार्च रोजी अस्तंबा, कालीबेल, ओहोवा यासह विविध गावांमध्ये होळी होणार आहे। 2 मार्च रोजी काठी येथील राजवाडी होळी होणार आहे। याच दिवशी विविध गावांमध्ये देखील होळी होणार आहे। 3 मार्च रोजी मोलगी, तलाई, जुने धडगाव, मुंदलवड यासह विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत। 4 मार्च रोजी जामली, मोगरा, रोशमा यासह विविध गावांमध्ये होळीचे कार्यक्रम होणार आहेत। 5 मार्च रोजी जमाना, वरखेडी, धनाजे या गावांमध्ये होळीचे कार्यक्रम होणार आहेत। 6 मार्च रोजी होळीचा समारोप भुगवाडा येथे होणार आहे।